म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी स्वराज्याचा शिल्पकार होऊन या स्वराज्याला इतिहासाच्या पानामध्ये रोखलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी मरण आलं तर मरणालाही लाजवलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या तीनही महामानवांना मी विनम्र अभिवादन करून आज मी सृष्टी देशमुख तुमच्या पुढे शिवचारित्र्याचं व्याख्यान करण्यास सज्ज होते. खरं तर काळ्या मातीवर विसावलेला, काळ्या दगडावर उभा राहिलेला, सह्याद्रीच्या कापडीमध्ये हिरवा शालू नेसलेला, दुर्गण आणि सुसज्ज असा सजलेला माझा हा महाराष्ट्र, आणि याच महाराष्ट्रात निर्माण झाली एकनाथांची अभंगवाणी, मुक्ताई जनाईंची ओवी, याच महाराष्ट्राने दिली आम्हाला समर्थांची श्लोकवाणी. याच महाराष्ट्रात घुमली एकनाथांची भूतदया, आणि याच महाराष्ट्राने दिली आम्हाला सिंधुताईची माया. आणि याच महाराष्ट्रामध्ये 390 वर्षापूर्वी एका क्रांती सूर्याचा जन्म झाला, आणि तो क्रांती सूर्य म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज. अहो, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करताना मला तो क्षण पुन्हा जगावं असं वाटतं, पुन्हा म्हणावं असं वाटतं, की वाटतं जणू की सह्याद्रीवर पुन्हा सजवावा स्वराज्याचा कळस त्या मंदिरावरती, पुन्हा शिवाई देवीच्या स्वरूपात जन्म घ्यावा शिवाजीने जिजाऊंच्या पोटी. पुन्हा वाटतं की सह्याद्री ही आतून व्हावी शिवाजींच्या गरजेची. आज कृष्ण कोयना गोदावरी व्यतीत त्याच्या पावलांची, गडदुर्ग त्याच्या शौर्याची वाट पाहतो. जणू पुन्हा पुन्हा एक मावळा सुगरणीप्रमाणे पुन्हा पुन्हा स्वराज्याचं स्वप्न बनतो. अहो, जिजाऊंकडे तर पहा जणू स्वयं जगदंब दिसे, शहाजींच्या चेहऱ्यावर 33 कोटी देवांचं सुख उमटे. आज रयत स्वातंत्र्याच्या हे पलीकडे अस्तित्वाचा सण साजरा करे, येणार जाणारा प्रत्येक जण आनंदाची साखर वाटत फक्त हेच म्हणे, अहो तुम्ही ऐकलं का, सह्याद्रीवर रयतेचा राजा जन्मला म्हणे, सह्याद्रीवर रयतेचा राजा जन्मला म्हणे. आज शिवाजींची जयंती साजरी करताना निश्चितच ते 16 वर्षीय छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वप्न होतं की स्वराज्य व्हावं, पण हे स्वप्न आपल्या पितांना, आपल्या भावंडांना गमावणाऱ्या जिजाऊंचं सुद्धा होतं. हे शहाजी राजांचं स्वप्न होतं. हे स्वराज्य व्हावं हे निश्चितची इच्छा होती, पण हे स्वराज्य घडावं हे स्वराज्याची गरज फक्त आणि फक्त रयतेची होती. आणि जिजाऊंनी तीच गरज ओळखली, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती ओळख ओळखली आणि त्यांना प्रत्यक्षात आणलं. आणि मग काय, मग या भूमीवर सोन्याचा नांगर चालला. जसा अर्जुनाला वेधावत्या माशाच्या डोळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तोरणा किल्ल्याला गाठलं, आणि अवघ्या आपल्या वयाच्या 17व्या वर्षी तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. अहो, काय वय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, अवघं 16 वर्ष. जेव्हा एक 16 वर्षाचा मुलगा हे स्वप्न पाहतो, आपल्या रक्ताचा अभिषेक शिवशंकरांना करतो, काय मनस्थिती असेल त्या 16 वर्षाच्या मुलाची. जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी अनेक गोष्टी सांगायच्या, रामाच्या, कृष्णाच्या, दुर्योधनाच्या, आणि सांगायचा, अवसर आला राजे तर महाभारत घडविणारे श्रीकृष्ण व्हा, अवसर आलाच राजे तर मर्यादा पुरुषोत्तम राम व्हा, आणि अवसर आलाच आले तर अफजल खानाला फाडणारे तुम्ही नरसिंहा व्हा, हे म्हणायचे. आणि हे संस्कार जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच दिले. जर तुम्हाला खरंच माहिती करून करायचं असेल की पेट्रियोटिझम काय आहे, व्हॉट इज मीन बाय पेट्रियोटिझम, तर तुम्हाला त्या इतिहासाच्या पानामध्ये पुन्हा जावं लागेल, पुन्हा घडलेला तो इतिहास पुन्हा स्मरावा लागेल, आणि तुम्हाला आठवावं लागेल त्या बाजीप्रभू देशपांडेंना, ज्यांनी पावनखिंडीमध्ये आपले प्राण गमावले. आठवावं लागल तानेजी माळोसरांनी, ज्यांनी कोंढाण्याचं लग्न लावलं. आठवावं लागल त्या राजारामांना छत्रपतीच्या गादीवर बसवणारे येसुबाईंना. आठवावं लागल तर स्वराज्य स्वरांनी महाराणी ताराबाईला. आठवावं लागल हंबीराव मोहितेंना. अहो, हे स्वप्न आदिलशाहीचं होतं, निजामशाहीचं होतं, मोगलशाहीचं होतं, आणि इंग्रजांचंही होतं तर दक्कन भूमीवर आम्ही राज्य करावं. पण हे स्वप्न कधी साकार झालं नाही, कारण त्यांना माहित नव्हतं ही माती श्रीमंत आहे, ही माती श्रीमंत आहे त्यागाची, ही माती श्रीमंत आहे बलिदानाची, ही माती श्रीमंत आहे कर्तृत्वाची. अहो, आजही या मातीचा गोळा जर आकाशामध्ये फेकला तो आमच्या शौर्याची कहाणी सांगतो, आमच्या बलिदानाची कहाणी सांगतो. असं माझं हे श्रेष्ठ महाराष्ट्र. अजून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय, साहस, याच्या कथा आपण अनेक गोष्टीतून ऐकल्या. मग ती शाहिस्तेखानाची भेट असो, अफजल खानाचा वध असो, की औरंगजेबाचे असं पण झालेले प्रयास असो, प्रत्येक प्रयासात शिवाजी महाराजांनी सर्वांना निसफल केले. पण एक प्रश्न जो आपल्या पुढे आजही उभा राहतो, ज्या महाराष्ट्राचा स्वराज्य होऊन नंदवन झालं का, तो स्वराज्य खरंच अस्तित्वात आहे?
जसं प्रत्येक नाण्याला असाव्या दोन बाजू, तशा या विषयाला सुद्धा दोन बाजू आहे. कारण एकीकडे नागपूर सारखं ठिकाण सोलार एनर्जीसाठी प्रथम क्रमांकावर आहे, एकीकडे माझी शाळा सुंदर शाळासारखे प्रकल्प महाराष्ट्रात राबू आहे, आणि एकीकडे बीडमध्ये एका लहान मुली बीडमध्ये एका फिमेल डॉक्टरवर रेप केसेस होतात. दुसरीकडे लातूरमध्ये जिथे एक शक्तीपीठ प्रकल्प चालू आहे, तिथे शेतकरी आंदोलन करतात. आज असं न्यूजमध्ये आपल्याला भेटतं की विदर्भ आमचं स्वतंत्र राज्य व्हावं, आम्ही महाराष्ट्राहून वेगळं पडावं, ही इच्छा मांडण्यासाठी खूप आंदोलन होतात. मग हे सगळं आपण पाहतो तर आपल्याला कळतं की खरंच आज स्वातंत्र्य ज्याच्यासाठी आपण एवढा लढा केला ते आजही आहे का? इज इट स्टील एक्झिस्ट टुडे? जसं की छत्रपती शिवाजी महाराज वॉज नॉट अ पर्सन डिपेंडेंट लीडर, ही वॉज अ पर्सनिफाईड लीडर, ही वॉज अ प्रोसेस ओरिएंटेड लीडर. शिवाजी महाराजांचं राज्य हे कधीच एका दुःख्याचं राज्य नव्हतं, हे राज्य रयतेचं होतं, हे एका विश्वसनीय प्रक्रियेचा भाग होतं. त्याचाच प्रूफ म्हणून आपल्याला कळतं की राजा जयसिंगने औरंगजेबाला पत्रात ते लिहितात की राजांना मारून किंवा राजांना कैद करून काहीच अर्थ नाही, कारण राजांच्या अनुपस्थितीत सुद्धा त्यांचे त्यांचा कारभार व्यवस्थित पाहिले, असे राजे जयसिंग औरंगजेबाला लिहितात. तरी पूर्ण देशावर, पूर्ण भारतवर्षावर राज्य करण्याची अभिलाषा असलेल्या औरंगजेबाला आपली मान याच भूमीत झुकवायला लागली, आणि त्याची कबर जिथे आहे तेच औरंगाबाद आज छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. छत्रपती संभाजीनगर जे छत्रपती संभाजीनगर जे माझ्या राजाच्या नावाने आज ओळखलं जातं, हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महाराष्ट्रात जमलो. जाता फक्त मी एवढंच म्हणेन की महाराज आज आम्हाला पुन्हा स्वातंत्र्य हवंय, पुन्हा स्वराज्य हवंय. आज आम्हाला स्वातंत्र्य आमच्या विचारांचं हवंय आणि स्वराज्य आमच्या कर्तृत्वाचं हवंय. आजची ही लढाई माझ्याशी आहे, आजची ही झुंज माझ्याशी आहे, आणि आज हे तलवार रूपी शस्त्र नाही तर तलवार रूपी शब्द आहे. तर आपण सुद्धा मावळ्यांची सवंगडी होऊया, छत्रपती शिवाजी महाराज सवंगडी होऊया, आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने शिवभारत करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.